नमस्कार मित्रांनो, आज आपण मुद्रा अर्थशास्त्र यामध्ये करारोपण आणि त्याचा अर्थ, त्याची तत्वे या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. करारोपण म्हणजे टॅक्सेशन, मिनिंग ऑफ टॅक्सेशन, कॅनन थिअरी. साधारणतः मी मागच्या लेक्चरला टॅक्सेशन त्याचा अर्थ मी समजावून सांगितला होता. पुन्हा मी आणखी एकदा रिवाइज करतो की कर म्हटल्यानंतर कर हा फार प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये कर हे सरकारच्या उत्पन्नाचं एक सर्वात मोठं साधन, सरकारचं उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन समजलं जातं. आणि देशामधल्या बाह्य शत्रूपासून नागरिकांचं संरक्षण जर करायचं असेल आपल्याला आणि देशात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायची असेल तर या प्रकारचा कर किंवा दोन प्रकारची ही कार्य पार पाडण्यासाठी सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून कर या साधनाचं महत्त्वाचं उत्पन्न गोळा करणं सरकारकडे फार महत्त्वाची एक जबाबदारी असते. आणि सरकारच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, सरकारची दिवसेंदिवस फार मोठी जबाबदारी वाढत आहे. जसं देशाची लोकसंख्या वाढत आहे तशी सरकारची जबाबदारी जनतेला कल्याणकारी योजना प्राप्त करून देण्यासाठी, जनतेचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक एक त्याची वृद्धी करण्यासाठी किंवा वाढ करण्यासाठी जबाबदारी सरकार घेत असते. जसं कुटुंबामध्ये पेरेंट्स आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी, त्यांच्या संगोपनाची, त्यांच्या शिक्षणाची, त्याच्या संपूर्ण कल्याणाची वाढ करण्यासाठी, जीवनमानाची वाढ करण्यासाठी, त्यांना सुखसोयी प्राप्त करून देण्याची जबाबदारी जशी कुटुंबाची असते तशी देशातल्या सरकारची जबाबदारी जनतेविषयी असते. म्हणजे जनतेला सुव्यवस्था आणि शांतता निर्माण करून देणे आणि बाह्य शत्रूपासून त्यांना एक चांगल्या प्रकारचं सुखी जीवन प्राप्त करून देणे ही सुद्धा सरकारची जबाबदारी असते. म्हणून अनेक प्रकारचे लेखक, त्यामध्ये डाल्टन यांचं नाव प्रामुख्याने घेता येतील, सेलिगमन यांचं नाव आपण घेतोय. तर डाल्टन असं म्हणतात की कर म्हणजे हे सार्वजनिक सत्तेने लादलेलं असं एक सक्तीचं देणं आहे की ज्याचा सरकारी सेवेशी निश्चितपणे संबंध नसतो व जे कायदेशीर गुन्ह्याबाबत जे दंड या नात्याने कधीच घेतले जात नाही त्याला कराची मान्यता दिलेली आहे. तर बरेचदा अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये फ्रेडरिक टेलर म्हणतोय की कर म्हणजे सरकारला द्यावे लागणारे सक्तीचे देणे आहे. म्हणजे करदात्याला त्यापासून प्रत्यक्ष परताव्याची किंवा फायद्याची अपेक्षा न करता कराची प्राप्ती ही सरकारला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. यावरून सेलिगमन सुद्धा असं म्हणतात की कोणत्याही विशिष्ट लाभाशी संबंध नसताना, कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट लाभाशी संबंध नसताना सामूहिक हितासाठी, सार्वजनिक हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, सामूहिक हितासाठी सरकारने केलेल्या खर्चाच्या पूर्तीसाठी, सरकारने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या योजनेतून सरकारने जनतेच्या पूर्तीसाठी, जनतेच्या कल्याणासाठी व्यक्तीकडून सरकारला जे सक्तीचं देणं असतं त्याला आपण कर किंवा टॅक्स असं म्हणतो. म्हणजे विविध प्रकारच्या कराची आकारणी करत असताना जसं आयकर, विक्री कर, संपत्ती कर, देणगी कर अशा अनेक प्रकारच्या कराची आकारणी सरकार करत असते. तर यापासून आपल्याला कराची वेगवेगळी वैशिष्ट्ये सुद्धा सांगता येईल. साधारणतः कर हे सक्तीचं देणं आहे. करदात्याला विशेषतः लाभ प्राप्त होत नाही. करदात्याला विशेषतः लाभ प्राप्त होत नाही. कर हे सरकारचं उत्पन्न होय अशा प्रकारची वैशिष्ट्ये सांगता येते. तर केवळ शासनाचा करावर केवळ शासनाचा, सरकारचा अधिकार असतो. कारण कर वसूल करताना कर वसूल करण्याच्या पद्धतीमध्ये
अधिकार केवळ सार्वजनिक सत्तेलाच, म्हणजे सरकारच्या प्रक्रियेला, जसं केंद्र सरकारला कराचा अधिकार असतो, राज्य सरकारला असतो, पंचायत समित्या, ग्रामपंचायता, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण, या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जी काही कर आकारणी केली जाते त्या करावर त्या शासनाचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा अधिकार असतो. कर आकारणी करणे हे सरकारला एकाधिकार सारखं वाटतं, एक मोनोपली, त्यामध्ये कर आकारणी करणे हे सरकारची एक मोनोपली आहे. कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही संस्था कर अनावश्यकपणे आकारू शकत नाही. सरकारच्या प्रक्रियेमधूनच कराची आकारणी करणं अत्यंत आवश्यक असते. कोणतीही व्यावसायिक संस्था कोणत्याही प्रकारचा पूर्वसूचना न देता कर आकारू शकत नाही. कर हा सक्तीचा असतो. कर ही प्रक्रिया ही सक्तीची असते, कारण कर हा त्या व्यक्तीला, करदात्याला, कर हे देणे आहे, कर घेणे नाही. करदाते सरकारपासून उत्पन्न प्राप्त करत नसतात, तर करदात्यांना मिळवलेल्या उत्पन्नावर आपल्याला जे काही उत्पन्न प्राप्त होतं, वेगवेगळ्या साधनापासून जे काही उत्पन्न प्राप्त होतं त्या उत्पन्नावर देणे, म्हणजे कर हा सरकारला देण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे कर देणे किंवा न देणे हे करदात्याच्या इच्छेवर अवलंबून नसते. एखादा व्यक्ती नाही, मी सरकारचा कर देत नाही, काय होईल ते पाहिजे, वाहून घेईल, असं कुणी म्हणत नाही. कारण कर ही चुकवणारी किंवा देणारी प्रक्रिया आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये तो केव्हा न केव्हा द्यावा लागतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या देशातील सरकारने लावलेला कर घ्यावाच लागतो, म्हणजे सरकारला घ्यावा लागतो. म्हणजे अशा प्रकारचं देणं हे सरकारला देणं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्या देशातील सरकारने लावलेला कर हा द्यावा लागतो. म्हणजे कर हे केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारकडून सक्तीनं वसूल केलेलं कार्य होय. कारण कर देण्यासाठी विलंब केल्यास, कर देण्यासाठी जर समजा उशीर केल्यास किंवा विलंब केल्यास, कर चुकवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीला सरकार शिक्षा किंवा दंड ठोठावते, त्याला पनिशमेंट देऊ शकते किंवा दंड करू शकते. अशा प्रकारे कर हा ऐच्छिक नसून कर हा सक्तीचा आहे, सक्तीचं देणं आहे असं आपण म्हणतो. कारण देशातील सरकारला कर देण्याचा व वसूल करण्याचा अधिकार असला तरी कोणतीही व्यक्ती आकारलेला कर हा चुकवू शकत नाही, आणि एखाद्या व्यक्तीने कर भरला नाही तर तिला ती पनिशमेंट होऊ शकते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. करदात्याला विशेष लाभ मिळत नाही, कारण ज्या व्यक्तीकडून सक्तीचं कर वसूल केलं जातं त्या व्यक्तीला भरलेल्या करापासून, सरकारला दिलेल्या करापासून विशेष लाभ मिळत नाही. म्हणजे कर दिल्यानंतर त्यापासून कोणत्याही फायद्यांची अपेक्षा करदात्याने करू नये. म्हणजे आपण जास्तीत जास्त सरकारला कर दिला म्हणजे सरकार आपल्याला काही योजना देईल किंवा नोकऱ्या देईल असं नाही. म्हणजे कर हे सरकारचं उत्पन्न आहे. कर हे सरकारचं उत्पन्न आहे, कारण कर हे सरकारच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे असं मानलं जातं. कारण सरकारला श्रीमंत व्यक्तीकडून कर वसूल करता येतं, तसंच गरीब व्यक्तीकडून सुद्धा कर आकारता येऊ शकतं. कारण आर्थिक विषमता कमी करण्यासाठी कराची रचना केलेली आहे. देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी देशातील कराची उभारणी सरकारने केली पाहिजे आणि तशी रचना केलेली आहे. कारण आर्थिक विषमता कमी करण्यासाठी जे काही उत्पन्न प्राप्त केलं जातं ते कराच्या उत्पन्नातून केलं जातं, आणि या उत्पन्नातून गरिबाच्या कल्याणाचा वेध घेतला जातो. गरिबाचं कल्याण, देशातील आर्थिक सामाजिक दुर्बलता, शैक्षणिक दुर्बलता ही मिटवली जाते आणि देशातील एक समता निर्माण केली जाते, सामाजिक न्याय निर्माण केला जातं, समानतेचं तत्व देशामध्ये निर्माण केलं जात असतं.
म्हणजे यामध्ये अशा प्रकारचं कर देय क्षमतेनुसार आकारणी असणे, आपल्या देशामध्ये कर देय क्षमतेनुसार कराची आकारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण करदाते अनेक प्रमाणात अनेक प्रकारचे करदाते आहेत. त्यामध्ये श्रीमंत, मध्यम आणि गरीब अशा तिन्ही कॅटेगरीचे करदाते आपल्या देशात आहेत आणि संपूर्ण करदात्याला त्या प्रमाणात कर देण्याची साधारणतः सक्ती केली जाते, पण जास्त प्रमाणात सक्ती केली जात नाही. तिथे सरकार लिबर्टी देतं, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात कर हा सक्तीचा जरी असला तरी वसूल करताना मात्र देशातील जनतेकडून जाचक पद्धतीने काही नियम लावून कर वसूल केला जातं. पण तसंही करणं तो एक गुन्हा समजलं जातं. तर जनतेचं शोषण न करता जनतेवर लादलेला जो कर आहे तो कर लादू नये, तर सरकारने कर वसूल करण्याच्या करतेवेळी कर देय क्षमतेच्या नियमाचा भंग होऊ नये, हा याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नव्हे, म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे. करदात्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की सरकार जेव्हा जेव्हा कराची वसुली करते ते सरकारच्या उत्पन्नाचं साधन आहे, पण जनतेच्या उत्पन्नाचं साधन नव्हे. म्हणजे आपण कर भरला म्हणजे सरकार आपल्याला उत्पन्न मिळवून देईल असं कधी होत नाही. म्हणजे कराची आकारणी करत असताना कर आकारणीला विशिष्ट तत्वांचा आधार राहत असतो. म्हणजे अनेक प्रकारच्या तत्वाचा, म्हणजे करदात्यांची कर प्रकारामध्ये कर प्रणालीमध्ये कराची तत्व प्रणाली सांगितलेली आहे. समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व इथे अभ्यास केलं जातं. तर साधारणतः सोयीचं तत्व, काटकसरीचं तत्व अशा अनेक प्रकारची तत्वाचा अभ्यास इथे सिद्धांताचा अभ्यास केला जातो. म्हणून म्हणजे कराची आकारणी ही काही विशिष्ट प्रकारच्या नियमाचे पालन करून कराची आकारणी कराव्याची असते. आता नियमाचे पालन करणे म्हणजे सरकारने नियमावली जी तयार केलेली असते त्या कराची आकारणी करत असताना काही विशिष्ट तत्वाचा आधार घेऊन कराची आकारणी केली पाहिजे. आणि सरकार किती सामर्थ्यवान असली तरी आपल्या मर्जीनुसार कराची आकारणी करू शकत नाही. आता वर्तमान स्थितीमध्ये तसंच आहे. वर्तमान स्थितीत सरकार स्थिर सरकार आहे. सरकार किती सामर्थ्यवान असली तरी सरकार कराची आकारणी मात्र मनमानी करू शकत नाही. GST सरकारने 28% जरी लावला असेल तरी जनतेचा रोष हा विरोधात होता. म्हणून जनतेच्या आक्रोशानुसार सरकारने कराची आकारणी कमी केली. म्हणजे सरकार सामर्थ्यवान असली तरी जनतेकडून तेवढ्या प्रमाणात कराची वसुली करू शकली नाही. इथे सोयीच्या तत्वाचा किंवा समतेच्या किंवा न्यायाच्या तत्वाचा, कर प्रणालीमध्ये न्यायाच्या तत्वाचा अवलंब सरकारने केला, निश्चिततेच्या तत्वाचा अवलंब केला, सोयीच्या तत्वाचा अवलंब केला. म्हणजे अशा प्रकारची कराची वैशिष्ट्ये असतात. कर आकारणीची उद्दिष्टे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. काल मी त्या लेक्चरला सांगितलं की कर हे उत्पन्न मिळवण्याचं एक साधन आहे, उपभोगाचे नियमन व नियंत्रण करण्याचं एक साधन आहे. कर हे आर्थिक विषमता कमी करण्याचं साधन आहे. कर हे भांडवल निर्मितीला चालना देण्याचं साधन आहे. कर हे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्याचं साधन आहे. अशा प्रकारची कराची साधने अशा प्रकारची आहे. तर कराची उद्दिष्टे याप्रमाणे आहे. कर हे उत्पन्न प्राप्त करण्याचं एक साधन. कर हे उत्पन्न मिळवणे, कराचा हा उद्देश असतो की उत्पन्न प्राप्त करणे. आता उत्पन्न प्राप्त करणे म्हणजे काय? समाजातील सामाजिक जनतेसाठी, समाजाच्या कल्याणासाठी किंवा सामान्य जनतेसाठी सरकारला विविध प्रकारची व विविध स्वरूपाची कार्य करावी लागत असतात. अनेक प्रकारचे कार्य करावे लागत असतात. मग त्याकरिता जो खर्च करावा लागतो तो खर्च भागवण्यासाठी किंवा खर्च पूर्ण करण्यासाठी सरकारला उत्पन्न आवश्यक असते. सरकारकडे काही पैशाचा पाऊस पडत नाही किंवा रुपयाचा काय असं काही पाऊस पडत नाही, तर सरकार जनतेकडून कराच्या रूपाने, दंडाच्या रूपाने, शुल्काच्या रूपाने जी काही उत्पन्नाची स्रोत प्राप्त करते त्यातूनच देशातील सार्वजनिक खर्चाचा भरणा करावा लागतो, सार्वजनिक खर्च करावा लागतो, सार्वजनिक प्रकारचा किंवा सामाजिक कल्याणाचा किंवा
जनतेच्या कल्याणाच्या सोयी निर्माण कराव्या लागतात. तर इथे हे उत्पन्न प्राप्त करणारी सरकारला वेगवेगळ्या कराची आकारणी करावी लागते. जसं उत्पादन कर, विक्री कर, आयकर अशा अनेक प्रकारच्या कराची आकारणी करावी लागते. तर उत्पन्न मिळवणे हा करारोपणाचा महत्त्वाचा हेतू असतो. म्हणजे सरकारला उत्पन्नाचं स्रोत उभं करायचं असेल, निर्माण करायचं असेल तर करारोपणाचा महत्त्वाचा हेतू आहे उत्पन्न प्राप्त करणे. तर कराच्या रूपाने सरकारच्या तिजोरीमध्ये उत्पन्नाचा भरणा तयार करणे. सरकारला विविध कार्याच्या पूर्ततेसाठी उत्पन्नाची आवश्यकता असते, म्हणून कर रचना करावी लागते. उपभोगाचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी, उपभोगाचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी सुद्धा कर हे आवश्यक असते. तर यामध्ये सामाजिक हिताच्या दृष्टीने ज्या ज्या वस्तू आणि ज्या ज्या सेवा हानिकारक आहेत किंवा ज्या काही सेवा हानिकारक ठरतात किंवा वस्तू हानिकारक ठरतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क आकारला जातो. आणि या आयात आणि निर्यातीवर काही जकाती लावल्या जातात, काही टॅक्सेस लावले जातात. आणि देशाचं हित, आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन अशा प्रकारच्या धोरणे कार्यान्वित केली जातात. म्हणजे देशाचं कल्याण, देशाचं हित, देशाची आर्थिक प्रगती लक्षात घेऊन या पद्धतीच्या धोरणाची कार्यविधी सरकारला आपापल्या देशामध्ये सरकारला करावी लागते. आर्थिक विषमता कमी करणे हा सुद्धा उद्देश करारोपणाचा असतो. आर्थिक विषमता कमी करणे किंवा आर्थिक विषमता नष्ट करणे हा सुद्धा हेतू असतो. कारण विकसनशील देश, भारत हा विकसनशील देश आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याप्रमाणे मान्य करायला पाहिजे की भारतासारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता, सामाजिक विषमता दिसून येते. कारण राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीच्या पुनर्वितरणासाठी श्रीमंतावर जास्तीत जास्त कर लावले जातात. जसं उत्पन्न कर, मृत्यू कर, संपत्ती कर अशा प्रकारचे कर सुद्धा हे त्यावर लावले जातात. म्हणजे आर्थिक विषमता कमी करण्याचा हेतू हा भारत सरकारचा असतो, प्रत्येक देशातील सरकारचा असतो. भांडवल निर्मितीला चालना देणे हे सुद्धा उद्दिष्ट करारोपणाचं असतं. कारण भांडवल निर्मिती हे करारोपणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पुंजी निर्माण करणे किंवा भांडवल निर्मिती करणे हे करारोपणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि विकसनशील देशामध्ये बचतीचा उत्पादन आणि भांडवल निर्मितीसाठी उपयोग करण्यासाठी करारोपण हे अत्यंत आवश्यक ठरतं. म्हणजे मादक पदार्थाच्या वस्तू आहेत किंवा त्याचा उपभोग कमी करण्यासाठी सुद्धा हा उद्देश असतो. करारोपणाचा उद्देश असतो की मादक वस्तूच्या उपभोगामुळे उपभोक्त्याची कार्यक्षमता कमी होते. उपभोक्त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे उपभोक्त्याची नैतिक पातळी खालावते. म्हणजे उपभोक्त्याची नैतिक पातळी खालावते. जसं गांजा, अफू, दारू, तंबाखू यासारख्या मादक पदार्थाच्या ज्या वस्तू आहेत त्या उपभोग त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे, अत्यंत दुष्ट आहे, हानिकारक आहे. परंतु संपूर्ण समाजाला त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्या दुष्परिणाम भोगावा लागतो. अनेक प्रकारचे नुकसान समाजाचे होते. अशा वस्तूंचा उपभोग नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मादक वस्तूच्या विक्रीवर सरकार मोठ्या प्रमाणात कर लावते. 30%, 35%, 40% कर अशा मादक पदार्थाच्या वस्तूवर लावल्या जातात. या करामुळे मादक वस्तूची किंमत वाढून त्याचा उपभोग कमी करणे हा हेतू असतो. परंतु शौकीन असलेल्या, श्रीमंत असलेल्या किंवा व्यसनी असलेल्या लोकांमध्ये कितीही वस्तूची किंमत वाढली तरी त्याचे शौक मात्र कमी होत नाही. म्हणून भारतामध्ये अशा पद्धतीची एक त्याचं तत्व हे चुकीच्या पद्धतीने अवलंब केला जातो. तर स्वदेशी उद्योजकांना संरक्षण देणे,
स्वदेशी उद्योजकांना संरक्षण देणे हा सुद्धा करारोपणाचा फार मोठा उद्देश असतो. कारण विशेषतः जी काही अनेक प्रकारचे त्याला आपण म्हणतो बालोद्योगांना विदेशी स्पर्धेपासून किंवा उद्योजकांना विदेशी स्पर्धेपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने सरकार विदेशातून आयात होणाऱ्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर लावते. म्हणजे जेव्हा आपण विदेशातून वस्तू आणतोय, खरेदी करतो, त्या आयात केलेल्या वस्तूवर सुद्धा सरकार मोठ्या प्रमाणात कर लावण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे विदेशी वस्तूच्या किमती वाढतात, विदेशी वस्तूच्या किमती वाढतात आणि त्याची मागणी कमी होऊन स्वदेशी वस्तूची मागणी वाढते. म्हणजे देशाला त्या वस्तू आवश्यक असून त्याचा पुरवठा कमी असल्यास सरकार अशा वस्तूच्या निर्यातीवर कर आकारते. त्यामुळे त्याची निर्यात कमी होऊन स्वदेशातील आपल्या देशातील पुरवठा वाढतो आणि अशा प्रकारे स्वदेशी उद्योजकांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार विविध प्रकारचा कराचं समायोजन करावं लागतं. सरकारला एक उत्पन्नाचा भाग या वेगवेगळ्या करापासून प्राप्त होतो. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे म्हणजे करारोपणाचा पुन्हा एक उद्देश असतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे. आता राष्ट्रीय उत्पन्न ज्या करापासून मिळणारं उत्पन्न उत्पादक कार्यासाठी किंवा उत्पादक कार्यासाठी वापरलं जातं किंवा त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की करारोपणाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट जर असेल तर ते देशाचं उत्पादन वाढवणे, देशामध्ये रोजगारीता निर्माण करणे, देशातील लोकांचं उत्पन्नामध्ये वाढ करणे. जेव्हा लोकांच्या जनतेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते तेव्हा त्याची आर्थिक स्थिती बळावते आणि निश्चितपणे सरकार अशा वेळेस वस्तूच्या वेगवेगळ्या वस्तूवर किंमत आकारून, जसं पेट्रोलियमचे पदार्थ वाढतात, पेट्रोल वाढतं, डिझेल वाढतं. केव्हा वाढतं? जेव्हा देशातील स्फीतीची स्थिती निर्माण होते तेव्हा वस्तूच्या किमती वाढत असतात. अपस्फीती जेव्हा निर्माण होते तेव्हा वस्तू व सेवाची किमती घटत असतात. म्हणून मंदीचं, आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये मंदीचा काळ जरी असला तरी स्फीतीची लहर मात्र हळूहळू दिसून येते आणि वस्तूच्या किमती वाढू लागतात. त्या वस्तूच्या किमती वाढल्यानंतर सरकार कर प्राप्त करण्यासाठी आपली मोहीम फार मोठ्या प्रमाणात राबवते आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्या वाढ कसं होईल याचा प्रयोग सरकार सातत्याने शोधत असते. म्हणून कराद्वारे मिळालेलं उत्पन्न सरकार सामाजिक कार्यासाठी खर्च करते. म्हणजे सरकारच्या तिजोरीत आलेला पैसा हा काही सरकार स्वतः खर्च करत नाही, म्हणजे मनोरंजन करत नाही, तर सामाजिक कार्यासाठी तो पैसा मोठ्या प्रमाणात तात्काळ वापरला जातं आणि सामाजिक कार्यासाठी तो पैसा खर्च केला जातो, जेणेकरून राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार यामध्ये वाढ होत असते. अशा पद्धतीची उद्दिष्ट आपल्याला दिसतात. देशाच्या आर्थिक विकासामध्ये मदत होत असते. म्हणजे करारोपणाचं पुन्हा एक वैशिष्ट्य उद्दिष्ट दिसून ते देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ करणे किंवा आर्थिक विकास करणे हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला दिसतं. म्हणजे देशाचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला सरकारला अनेक प्रकारचं करारोपण करावं लागतं. आता GST त्यामध्ये सुधारित आलेला आहे. म्हणजे GST परंतु पूर्वी प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, प्रतिगामी कर, पुरोगामी कर अशा अनेक प्रकारचे कर होते. उत्पादन कर, विक्री कर, संपत्ती कर. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कराच्या पद्धतीने सरकारला एकूण जी गोळा होणारी रक्कम आहे ही त्या आर्थिक विकास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे देशाचा आर्थिक विकास हा आर्थिक नियोजनाद्वारे आवश्यक असतो आणि आर्थिक नियोजन म्हणजे भारतामध्ये आता नीती आयोग आहे, त्या नीती आयोगाच्या माध्यमातून किंवा आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून सरकारने देशाचा एक आर्थिक विकास साध्य केला. देशाच्या आर्थिक विकासाची देशाच्या आर्थिक विकासाची घडी नीट करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्याची अंमलबजावणी सरकारला निर्माण करावी लागली आणि आर्थिक योजना क्रियान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज जेव्हा भासली तेव्हा सरकारला अनेक प्रकारच्या उत्पन्नातून जे काही भांडवल जमा झालं सरकारच्या तिजोरीमध्ये त्या भांडवल झालेल्या गोळा केलेल्या भांडवलामधून
कर मोठ्या प्रमाणात जनतेकडून लादल्या गेले, पण त्या कराचा भरणा जो सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढला, त्यामुळे देशाच्या विकासाची योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. म्हणजे करारोपण ही प्रक्रिया यशस्वी ठरली असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारची उद्दिष्टे, करारोपणाची उद्दिष्टे आहे. करारोपणाची तत्वे ही खालीलप्रमाणे आहे. करारोपणाची तत्वे म्हणजे कॅनन ऑफ टॅक्सेशन म्हणतो आपण. करारोपणाची तत्वे, करारोपणाचे सिद्धांत. तर मी पुढल्या लेक्चरला हे करारोपणाचे सिद्धांत तुम्हाला लक्षात आणून देईल. थँक्यू.